वेळेला आपण योहानाचं जे प्रगटीकरण आहे योहानाला झालेलं त्या पुस्तकाकडे पुन्हा एक वार जाऊया. काही दिवसांचा आपला गॅप पडला आणि पुन्हा एकदा आपल्याला अभ्यास करण्याची ही संधी मिळाली. त्याबद्दल देवबापाला धन्यवाद देऊया. कारण सर्वांनाच ही संधी प्राप्त होत नाही, पण देवबापानं आपल्याला विशेष करून ही संधी दिली की आपण एकत्रित मिळून देवबापाचं वचन शिकावं. तर योहानाला झालेलं जे प्रगटीकरण आहे, जसं आपण पाहिलेलं होतं, थोडंसं मी पुन्हा उजळणी करतो एकदम थोडक्यात. तर आपल्याला माहित आहे की हे पत्र, हे जे प्रगटीकरण आहे ते देण्यामागं नेमका काय उद्देश आहे. आणि आपल्याला माहित आहे, आपण ज्यावेळेस इतिहास पाहिला त्यावेळेस मंडळी जी आहे ती फार कठीण परिस्थितीतून जात होती आणि खूप मोठ्या प्रमाणात छळाचा सामना करत होती. आणि यावेळेला आपण पाहतो की हा 70 पासूनचा जो कालखंड आहे, 70 AD पासून ते अराउंड 90 आणि 100 ही जी हा जो प्रवास आहे पहिल्या सेंचुरीचा, याच्यामध्ये मंडळीचा अतोनात छळ झाला, विशेष करून रोमन साम्राज्य जे आहे त्यांच्याद्वारे. आणि त्याच दृष्टिकोनातून योहानालाही तुरुंगवास झालेला होता आणि तो पात्मसच्या बेटावर होता. आणि परमेश्वरानं फार अद्भुत रीतीनं त्याला दृष्टांत दाखवला आणि तो दृष्टांत आपण या ठिकाणी पाहतो. याच्या अगोदर विशेष करून दानियल आहे, एझेकिएल आहे, यशया आहे, यांना देखील काही स्वर्गीय दृष्टांत झालेला होता. आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रेषिताचं नाव येतं, तो आहे पॉल, ज्याला स्वर्गाचा दृष्टांत झाला. पण पॉलाला ज्या गोष्टी त्यानं पाहिल्या ते लिहिण्यासाठी मज्जाव करण्यात आला, म्हणजे त्यानं त्या गोष्टी लिहिल्या नाहीत, त्यानं जे पाहिलं त्याविषयी. पण या ठिकाणी आपण योहाना संदर्भात ज्यावेळेस पाहतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रगटीकरण करतो, त्यावेळेस त्याला दृष्टांत झालेला, त्याला असं म्हटलेलं जे तू पाहतोस ते तू लिही. आणि त्यामुळे त्याला सांगितलं, म्हणून त्यानं हे प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मग आपण पर्टिक्युलरली पाहतो की जसं इतर पत्र आहेत, पौलाची, पेत्राची, योहानाची, यांची जी इतर पत्र आहेत, तशाच प्रकारे उद्देश जो आहे तो मंडळांनाच आहे आणि मंडळांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे पात्मसच्या आजूबाजूला जे एशिया मायनर आहे त्यामधील 7 मंडळांची नेमणूक करण्यात आली आणि त्या मंडळांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं. आणि मग आपण पाहतो की उद्देश काय आहे. आणि मग आपण मंडळांविषयी पाहिलं अध्याय 2 आणि अध्याय 3 मध्ये. पर्टिक्युलरली सुरुवात होत असताना असं म्हटलेलं आहे, इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, परत म्हटलेलं आहे फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, थुईतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्या ज्या वेळेस असा संबंध येतो, आपण पाहिलेला आहे की त्या ठिकाणी अभ्यास करत असताना आपण जाणून केली की तेथील जो देवदूत आहे त्या देवदूताविषयी म्हटलेलं आहे तो पाळक आहे, तो वचना आधारित शिक्षण देणारा शिक्षक आहे, किंवा संदेशवाहक त्या ठिकाणचा जो आहे त्याला उद्देशून लिहू, कारण तो मंडळीचं प्रतिनिधित्व करत आहे. मग पर्टिक्युलरली एकाच मंडळीनं हे वाचावं का, तर असं नाही. प्रत्येक मंडळीचे संपल्यानंतर खाली लिहिलेलं आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. मग हे जे पत्र आहे पर्टिक्युलरली हे एका सिंग्युलर मंडळीसाठी नाही, तर ते प्लुरल म्हणजे अनेक मंडळांमध्ये हे वाचण्यात यावं त्या उद्देशानं होतं. उद्देश काय होता की प्रत्येक मंडळी एकेका गोष्टीचं काय करते, प्रतिनिधित्व करते. म्हणजे कोणत्या प्रवासातून जात आहात, कोणता प्रवास तुम्ही करत आहात, त्या दृष्टिकोनातून ते लिहिण्यात आलेलं आहे. आपण पाहतो की फार अद्भुत रीतीनं त्याचं अर्थविवरण आपण केलं आणि आपल्याला ही जाणीव झाली की परमेश्वर देवबापच सार्वभौम आहे, तो मंडळांची काळजी घेणारा आहे. आणि हे जे विशेष करून असणारं प्रगटीकरणाचं पुस्तक आहे, त्या काळामध्ये मंडळांना फार मोठ्या आशेचा किरण म्हणून हे जे पुस्तक आहे त्याला. कारण मंडळा फार कठीण परिस्थितीतून चाललेल्या, मोठमोठी संकट मंडळांवर होते, मंडळांना मूर्तीपूजा करण्यासाठी सांगण्यात होतं, मंडळांना त्रास होत होता, मंडळांच्या वडिलांना आणि विशेष करून सेवकांना मारण्यात येत होतं. आणि अशी परिस्थिती असताना हे जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे त्यांना एक नवीन आशा आणि उद्देश घेऊन आलं. ह्याच्यामध्ये उद्देश काय होता की घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि मग अशा प्रकारचं हे जे प्रगटीकरण आहे हे झालं. इथपर्यंतच नाही, तर सांगण्यात येत होतं की पहा, आता तुम्हासाठी घेण्यास येणारा एक जण आहे आणि तो कोण आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग 4था अध्याय ज्यावेळेस आपण काढला, त्या 4थ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस तुम्ही जस्ट विचार करा की कठीण प्रसंगातून मंडळ जात आहेत आणि मंडळांना सांगण्यात येते घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही ना अजिबात स्वतःला कमी समजू नका, कारण माझं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, अख्खं जग तुमच्या मागे लागेल. अशा प्रकारे असताना अचानकपणे त्यांना एक झालेलं हे जे प्रगटीकरण आहे त्याच्यामध्ये असं योहान सांगत आहे की पहा, मी वर घेतला गेलो, म्हणजे कुठं, तर राजासनाजवळ,
आणि मग तो सांगत आहे की पहा राजासनावर बसलेला कोण आहे. विचार करा की कठीण प्रसंगातून मंडळ्या जात आहेत आणि काय होणार आहे पुढे हे त्यांना माहित नाही. पण ज्या वेळेस ही वार्ता त्यांना समजते की पहा राजासनावर बसलेला असं म्हणाल्यानंतर त्यांना दिसत आहे की सार्वभौम जो आहे तो कोण आहे, तर आमचा प्रभू ज्याची आम्ही उपासना करत आहे. आणि यामुळं एक आनंदाचं हर्षोल्लासाचं वातावरण आहे. आज ज्यावेळेस आपण ह्याचा अभ्यास करतो, ओके, आज 4था अध्याय आपण संपवलेला आहे, मागच्या वेळेस आपण 5व्या अध्यायात जात आहोत. तर ज्यावेळेस आपण हे वाचतो मंडळीनं, जी आजची मंडळी आहे, कारण ज्यांना आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको, याचा अर्थ आहे की हे सर्वांसाठी. तर सर्वांसाठी काय आहे की पहा राजासनारूढ जो आहे, राजासनारूढ म्हणजे राजासनावर बसलेला, हे जे वाक्य आहे हे वाक्य हे दर्शवतं की ही इज ओनर, म्हणजे तो म्हणतो ना हा मालक आहे, हा सृष्टीचा निर्माण करता आहे, हा सर्व गोष्टी हँडल करतो. आणि पहा राजासनावर बसणं याचा अर्थ फार मोठा आहे. कारण जर तुम्ही आपल्या जगभरामध्ये जे काही राजे महाराजे येऊन गेले, याचा अर्थ काय होता का जेव्हा ते राजासनावर बसतात तेव्हा त्यांच्या समोर असणारं जे राज्य आहे ते राज्य चालवण्याची क्षमता आणि सामर्थ्य हे त्यांच्यामध्ये आहे. अखंड सृष्टीचा जो मालक आहे, अखंड सृष्टीचा जो सार्वभौम आहे तो देव आहे. आणि म्हणून राजासनावर बसलेला हे जे झालेलं प्रगटीकरण आहे हे अनेक गोष्टींचं सार सांगून जातं की तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणच नाही. आज आपण या जगामध्ये असणारे जे स्थानिक मंडळे आहेत, जे लोकल चर्चेस आपण म्हणतो, जे कदाचित विश्वासामध्ये अधिक दृढ आहेत, ते जेव्हा या प्रवासातून जात आहेत, अनेक मोठमोठी संकट, अनेक मोठमोठे क्लेश, अनेक मोठमोठे त्रास हे मंडळांना होत आहेत. मंडळा त्यातून जात आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लॉज, नियम मंडळांवर लादले जात आहेत. अनेक प्रकारच्या वेदना मंडळा आणि मंडळातील लोकांना होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मंडळांनी कधी खचू नये, कारण प्रगटीकरणाचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जे कोणी वाचतं, त्याचं अध्ययन करतं, हे त्याच्यासाठी का आशीर्वादाचं आहे, कारण राजासनारूढ जो आहे तो खुद्द देव आहे. आणि तो म्हणत आहे की घाबरू नका, कारण मी कंट्रोलर आहे, मी सार्वभौम देव आहे, माझ्या नियंत्रणामध्ये सगळं आहे. कारण मला तुम्हाला सांगू दे की उत्पत्तीच्या ग्रंथापासून प्रगटीकरणाच्या शेवटल्या वचनापर्यंत जे लिखित स्वरूपात आहे, घडत आहे आणि ते घडलेलं आहे आणि घडणार आहे. अजिबात उजवी डावीकडे जात नाही. कधीही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये विशेष करून आता समजा पापाचा ज्यावेळेस शिरकाव झाला, परमेश्वराची अवज्ञा झाली वचनाची, आणि आदामाने हवेनं पाप केलं, आणि मग पाप केलं, आता काय होणार, परमेश्वराच्या हातून गोष्टी निसटल्या की काय. कारण ते पाप होण्या अगोदर पासून, पृथ्वीच्या स्थापने अगोदर पासून परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहेत. असं कधीही नाही झालं की नियंत्रणाबाहेर परमेश्वराच्या गोष्टी. म्हणजे आपला देवबाप जो आहे तो नियंत्रण करणारा असा देव आहे. त्यामुळे प्रगटीकरणाचं हे जे पुस्तक आहे आणि पुस्तकातील हा 4था अध्याय आहे ज्याचं आपण अध्ययन केलं, ते काय दर्शवतं, स्वर्गामध्ये नेमकं काय आहे आणि काय होत आहे, कोण आहे तो. तुम्हाला माहित आहे 4था आणि 5वा अध्याय जेव्हा आपण आता शिकू, 5वा अध्याय आज 7 वचनापर्यंत होपसो आपण जाऊ शकतो. जेव्हा आपण ह्या वचनाकडे जाऊ, मला तुम्हाला सांगू दे की 6 अध्यायापासून 19 अध्यायापर्यंत, 6व्या अध्यायापासून 19 अध्यायापर्यंत हे 2 अध्याय, 4था आणि 5वा अध्याय, 6 पासून 19 जे अध्याय आहेत त्याचा प्लॅटफॉर्म सेट करतात. म्हणजे 6 अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत जे काही घडणार आहे त्याचा उगम, त्याचं स्थान जे आहे ते 4था आणि 5वा अध्याय. कारण का त्याच्यामध्ये आपण पाहतो राजासनारूढ असणारा परमेश्वर देव, आणि हे फार अद्भुत आहे. सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, सगळं त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. प्रारंभापासून कधीच असं झालं नाही की त्याच्या नियंत्रणाबाहेर काही गेलेलं आहे,
किंवा त्याच्या इच्छेच्या किंवा त्याच्या योजनेच्या बाहेर काहीतरी घडलेलं आहे, असं कधीच नाही झालं. मला अनेक जण हा प्रश्न विचारतात जेव्हा कधी उत्पत्तीचा विषय निघतो आणि मला हा प्रश्न विचारण्यात येतो की काय नक्की झाला असेल ना, देव किती गोंधळला असेल ना त्याच्या योजनेच्या बाहेर. जेव्हा आदामानं आणि हवेनं असं काही केलं, देव किती गोंधळात पडला असेल. देवाला वाटलं किती छान बनवलं, किती चांगलं बनवलं, हे बघा ह्यांनी केलं, आणि देव गोंधळला. अरे बापरे, ह्याच्यावर एवढी प्रीती केली पण ह्यानं मला धोका दिला. देवाला किती त्रास झाला असेल, देव गोंधळून गेला असेल. प्यानो अजिबात नाही. हे सर्व नियंत्रणामध्ये होतं. कारण आपण ज्या वेळेस इफिस्करासपत्र वाचतो, आपण ज्या इफिस्करासपत्र अध्ययन केलं, पहिल्या अध्यायामध्येच सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या स्थापने अगोदर त्यानं तुमची निवड केलेली आहे. म्हणजे परमेश्वर देवबाप जो आहे तो इतका सार्वभौम आहे की त्याची निवड, त्याच्या योजना या पृथ्वी स्थापनेच्या अगोदर पासून आहे. म्हणून परमेश्वर जो असीम, असीम या शब्दाचा अर्थ आहे ज्याला सीमा नाही, असा जो असीम देव आहे, ज्या देवाची तुम्ही आणि मी उपासना करतो, तो सर्व नियंत्रणामध्ये ठेवतो. म्हणून एवढा गडबड गोंधळ चालू आहे, मंडळीचा आतोनात छळ होत आहे, मंडळी फार कठीण प्रवासातून जात आहे. अशा वेळेस योहानाला म्हणत होते की वर ये, आणि योहान वर जातो आणि काय पाहतो, आपण चौथ्या अध्यायात पाहिलं की राजासनारूढ आहे. एवढं सगळं चालू आहे आणि तो कुठे आहे? राजासनारूढ आहे. एव्हरीथिंग इज कंट्रोल. सगळं कंट्रोल मध्ये आहे, सगळं नियंत्रणामध्ये आहे योहाना. आता हे जे आहे सगळं नियंत्रणामध्ये आहे, आणि मग त्याच्यामध्ये मग इंट्रोडक्शन होतं. काय होतं? 4 प्राणी आहेत. आपण यशामध्ये पाहतो काय असंख्य डोळ्यांनी भरलेले, 24 वडील आहेत, अरे मुकुट घातलेले, आणि काय असंख्य देवदूत काय करतात? अरे त्याची स्तुती करतायत. स्तुती करत असताना काय होतं? पवित्र 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 म्हणताना थकत नाहीत. आणि असं बोलल्यावर काय करतात? 24 वडील आसनावरून उठतात, आपला मुकुट काढतात आणि तो मुकुट त्याच्यासमोर ठेवतात. आणि हे काय निरंतर चालू आहे. अरे इथं गोंधळ चालू आहे, इथं उलटा पालट चालू आहे, इथं मंडळ्या कशा कशा वागत आहेत, मंडळ्या किती भयान रीतीने जात आहेत, त्यांना दोष लावणं, अनेक गोष्टी होणार. याच्यामध्ये काय होत आहे? राजासनारूढ असणारा परमेश्वर आहे, स्वर्गामध्ये आहे, त्याची योग्य वेळ, त्याचे योग्य टाइम, त्यावेळेस तो अनेक गोष्टी करणार आहे. आणि योहानाला म्हणत तिकडे वर आहे. हे सगळं बघितलंस तू? 7 मंडळांना सांगितलंस काय होणार आहे, कशा घटना आहेत, तू इकडं वर आहे. त्याला वर आल्यावर दाखवण्यात येते की राजासनारूढ कोण आहे. अरे थांब, समोर बघ काय आहे. तुला काचेच्या स्फटिकासारखा समुद्र दिसत आहे. अरे तुला माहित आहे का या ठिकाणी काय चालू आहे? ती रत्नासारखा राजासनास भोवती दिसण्यात पाचेसारखा मेघधनुष्य आहे. राजासनाभोवती 24 आसनं आहेत. त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले, डोक्यावर सोन्याचा मुकुट घातलेले 24 वडील आहेत. राजासनाच्या आतून विजा अबगर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासना पुढे जळत आहेत. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासना पुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे. राजासनाच्या मध्यभागी, राजासनाच्या 4ही बाजूस पुढे मागे डोळ्यांनी भरलेले 4 प्राणी आहेत. त्या 4ही प्राण्याला प्रत्येकी 6 पंख आहेत. ते सर्वांगी वरून पंखाखाली ही डोळ्यांनी भरले आहेत. ते म्हणतात पवित्र पवित्र पवित्र, जो होता आहे व येतो तो प्रभू सर्व सत्ताधारी, ते म्हणावयाचे रात्रंदिवस थांबत नाही. तुम्हाला दिसतं का हो की परमेश्वराचं एवढं अद्भुत आणि महान त्याचं सार्वभौम क्षमता त्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. आणि परमेश्वर तर सर्व गुणवैशिष्ट्यांनी भरलेला देव आहे. आणि त्या ठिकाणी त्या गुणवैशिष्ट्यांमधलं एक गुणवैशिष्ट्य तिथं गाजवण्यात येत आहे. आणि ते गुणवैशिष्ट्य कोणतं आहे? तो काय आहे? कोणतं गुणवैशिष्ट्य त्या ठिकाणी दाखवत? कोणतं गुणवैशिष्ट्य त्या ठिकाणी गाजवण्यात येत आहे? काय गाजवण्यात येत आहे?
पवित्र पवित्र. तिथं असं गाजवण्यात येते का, न्यायी 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 देव, किंवा प्रीती प्रीती प्रीतीनं भरलेला देव, किंवा कृपा कृपा कृपेनं भरलेला देव. नाही, तिथे हे गाजवण्यात येत आहे की पवित्र पवित्र पवित्र. देव म्हणाल्यावर जर कोणती गोष्ट आपल्या मस्तिष्कामध्ये, आपल्या विचारांमध्ये जरी यावी, तर ती ही आहे की तो काय आहे, पवित्र पवित्र पवित्र. आणि त्या संपूर्ण स्वर्गामध्ये, त्या स्वर्गीय वस्तीस्थानामध्ये जर कोणती गोष्ट अस्तित्वात आहे, तर ती आहे पवित्र पवित्र पवित्र. आणि आपण 4थ्या अध्यायात पाहतो की ज्या वेळेस हे गर्जना होत आहे की पवित्र 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 जो होता आहे येतो तो प्रभू सर्व सत्ताधारी, ते म्हणाव्याचे रात्रंदिवस थांबत नाहीत. म्हणजे ते काय करत आहेत, नुसतं बोलत आहेत, रात्रंदिवस थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान उपकार स्मरण करतात, काय होतं बघा, तेव्हा तेव्हा 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. आणि हे निरंतर चालू आहे बरं का. त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन घालतात आणि आपले मुकुट राजासना पुढे ठेवून म्हणतात, काय करतात, मुकुट राजासना पुढे ठेवतात आणि म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहे. स्टेप बाय स्टेप चालू आहे बघा. या ठिकाणी काय झालेलं, 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की हे सगळेजण स्वर्गामध्ये राजासना पुढे येतात आणि काय म्हणतात, पहिले पवित्र 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 जो होता आहे येतो तो प्रभू सर्व सत्ताधारी, असे म्हणायचे रात्रंदिवस थांबत नाही. दुसऱ्या आयत आपण असं बघतो की जेव्हा हे बोलणं चालू आहे त्यावेळेस हे लोक काय करतात, मुकुट काढतात, जे वडील आहेत ते राजासना पुढे ठेवतात. 4 प्राणी उडत आहेत आणि काय म्हणत आहेत, पवित्र 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 जो होता आहे व येतो तो, असं म्हटलेलं आहे. आणि आता 24 वडील काय करतात, हे होत असताना आपले मुकुट काढतात, समोर ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव व सन्मान सामर्थ्य ही तुझी आहेत, असे म्हणून घ्याव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे की यू आर कंट्रोलर, तू नियंत्रण करणार आहेस, तू सार्वभौम आहेस, तूच आहेस तो. किती अद्भुत आहे असं. तू योग्य आहेस, तू सर्व काही उत्पन्न केलंस, तुझ्या इच्छेने ते झालं व अस्तित्वात आलं, तू आहेस तो. इथं 4था अध्याय जो आहे तो संपला आणि 5व्या अध्यायाची सुरुवात होते. पण आपल्याला हे लिखाण ठाऊक आहे की हे कधीही अध्याय नव्हते, हे कालांतरानं आपल्याला समजण्यासाठी याचे अध्याय करण्यात आले. आणि ग्रीक लिखाणामध्ये जे आहे त्याचे अध्याय ज्यावेळेस झाले, नंतर मग वचनं आली आणि त्याद्वारे मग आपण समजायला प्रयत्न करू लागलो. पण आपल्याला हे ठाऊक आहे की हे प्रारंभापासून सरसकट होतं. आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस 5व्या अध्यायात येतो तर आपल्याला हे विसरून चालणार नाही की सध्या काय घडत आहे. योहान स्वर्गामध्ये आहे आणि स्वर्गामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ते राजासन आहे, राजासनाच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं वर्णन करत आहे. आणि जे काही तो पाहत आहे ते तो लिहित आहे. आणि मग वचन असं म्हणतं की बघा, अस्तित्वात आलं, सार्वभौमता तुझी आहे. आणि ज्या वेळेस असे वडील म्हणतात त्यावेळेस, ओके, पुढे जाण्या अगोदर मी जस्ट तुम्हाला आठवण करून देतो. तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्याचं क्लॅरिटी नाहीये की हे 24 वडील कोण आहेत. तुम्हाला माहित असेल आणि आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं की 24 वडील कोण आहेत याची क्लॅरिटी नाहीये. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं की 24 वडील आहेत. आणि मग अनेक आहेत जे त्याचा विचार करत आहेत की हे कोण आहेत, कुठले आहेत आणि कोणती यांची नावं आहेत. हे 12 वंशातील 12 आहेत की 12 वंशातील 2-2 आहेत की 12 प्रेषित आहेत, हे ठाऊक नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की जेव्हा ह्यांना वडील म्हणण्यात येत आहे याचा अर्थ हे प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि हे प्रतिनिधित्व करणारे म्हणजे कोण आहेत तर
मंडळीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत किंवा जे विश्वासणारे आहेत त्या विश्वासणाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे विश्वासणाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे काय की जे हे या ठिकाणी बोलत आहेत वडील जे या ठिकाणी बोलत आहेत तर तशाच प्रकारच्या मंडळ्या आणि मंडळांचं प्रतिनिधित्व करणारे लोक जे देवाच्या सार्वभौमतेला पूर्णतः समर्पित आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व हे करत आहेत. काय प्रतिनिधित्व आहे हे काय नक्की त्याचा पुढाकार आहे हा की प्रभो सर्व काही तुझं आहे. आज जो आपण संदेश ऐकत आहे किंवा ज्या गोष्टीला आपण सुरुवात केलेली आहे ती गोष्ट आपली सुरुवातच अशी आहे की हे देवा तूच सर्व काही आहेस. आम्ही काय नाहीये आमची क्षमता नाहीये तूच सर्व काही आहेस आणि बिलकुल अशीच गोष्ट हेही वडील 24 त्या ठिकाणी करत आहेत आणि ते सांगत आहेत की हे प्रभो आमच्या देवा गौरव तुझा आहे सन्मान तुझा आहे सामर्थ्य तुझा आहे हे तुझे आहेत म्हणून गौरव आम्ही घ्यावा का नाही कारण आम्ही स्वर्गात बसलोय देवा तुझ्या बाजूला. सन्मान आम्ही घ्यावा का आम्ही तुझ्या आजूबाजूला बसलोय नाही. सामर्थ्य आम्ही घ्यावं का नाही कारण ते तुझं आहे. ते इथंच नाही थांबत ते पुढे जर असं म्हणतात असे म्हणून घ्यावयास तूच योग्य आहेस. पुढे ते असे म्हणतात की कारण तूच सर्व काही उत्पन्न केलंस तुझ्याच इच्छेने झालं व ते अस्तित्वात आलं व ते तूच आहेस. आणि असं बोलल्यानंतर मग योहान 5व्या अध्यायाला सुरुवात करतो आणि आपण ह्या 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनाकडे ज्यावेळेस जातो तर त्या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला काय दिसत होतं की देव म्हणजे जो राजस्थानारूढ आहे जो परमेश्वर आहे जो पिता आहे तो आपल्याला दिसत आहे जो राजस्थानावर बसलेला आहे आणि आपल्याला हे जाणीव होत आहे आपल्याला हे समजत आहे की योहानाला काय दर्शवायचं आहे की सर्व सत्ता त्याच्या जवळ आहे सर्व काही त्याच्या नियंत्रणात आहे गौरव मान सन्मान हा त्याचा आहे आणि आपण त्या ठिकाणी हे पाहत आहोत की किती अद्भुत हे चित्र आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे जो राजासनावर बसला होता. ओके आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का पुन्हा एकदा बघा जो राजासनावर बसलेला होता. मी तुम्हाला ड्रॉइंग काढायला सांगितलं तुमच्यातील बहुतेकांनी ड्रॉइंग काढलं विशेष 4 लोकांनी काढलं. ओके आणि मला ते आवडलं 4 लोकांनी. आता पुढचा हा होमवर्क लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे अध्याय 5 तुम्हाला काय करायचं आहे अध्याय 5 आणि पुन्हा ड्रॉइंग काढायचं. अध्याय 5 काढणार. ओके अध्याय 5 ह्याच्यामध्ये आता काय माहिती आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये काळजीपूर्वक काढा कारण हे जे ज्यावेळेस तुम्ही ड्रॉइंग काढाल तेव्हा तुम्हाला खूप जास्त विचार करावा लागेल कारण अध्याय 1 ते 5वा अध्याय 1 ते 7 वचन आहेत त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तुम्हाला दिसतं. वचन 7 पासून 11 पर्यंत तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात आणि मग वचन अध्याय 10 पर्यंत तुम्हाला वेगळ्या प्रकारचं दिसतं. मग 11 पासून आणि 14 पर्यंत तुम्हाला परत एकदा वेगळ्या प्रकारे तर अशा प्रकारे तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील पण फार काळजीपूर्वक करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. पण हे करत असताना आपण पुन्हा एकदा या वचनाकडे जाऊया आणि मग 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनाकडे आपण ज्यावेळेस अवलोकन करतो आपल्याला या ठिकाणी दिसतं की जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली. तर तुम्हाला या ठिकाणी या नोट्स दिसतात बघा ज्या तुम्हाला मिळणार आहेत नंतर. तरी इथं काय दिसत आहे बघा या अध्यायातील दुसरे दृश्य अद्याप अध्याय 4 प्रमाणेच आहे जसं मी तुम्हाला म्हणालो फक्त अध्याय वेगळा झालेला आहे पण तीच लिंक आहे वेगळं काहीच नाहीये तीच लिंक चालू आहे वचन 7 पर्यंत आहे तसंच आहे बरं का वेगळं काहीच दिसत नाही तुम्हाला तीच लिंक आहे आणि स्वर्गातील देवाचं राजासन येथे येशू ख्रिस्त खऱ्या राजासारखा प्रगट होतो जो संपूर्ण सृष्टीचा राजा आहे. आता हे इम्पॉर्टंट का आहे मी तुम्हाला सांगतो कारण इथून त्रैक्याचं प्रतीक तुम्हाला दिसतं काय आहे बघा ते असं म्हटलं जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली आणि पुस्तकाचे 7 शिक्के फोडून द्याव्यास योग्य कोण आहे असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. आता या ठिकाणी जी गोष्ट घडलेली आहे ही काय साधी सुधी गोष्ट नाहीये. ही गोष्ट कशी आहे बघा आपण तुमच्या बायबलमध्ये पहा जर असं वचन 1 आणि 2 जसे चित्र तुमच्या समोर निर्माण झालेलं आहे की राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकाची एक गुंडाळणी होती. आता
हे फार इम्पॉर्टंट आहे की आपण ज्यावेळेस 6व्या अध्यायापासून 19व्या अध्यायात जाणार आहे तर आपल्याला हे समजलंय खेरीज आपण तिकडे जाऊ नाही शकत, कारण तिथं मग तुम्हाला ना पहिला शिक्का, दुसरा शिक्का, तिसरा शिक्का, चौथा शिक्का असे दिसतात आणि आपल्याला कळत नाही ते नेमकं काय. आपण म्हणतो गुंडाळी आहे, गुंडाळी आहे, ठीक आहे, उघडायची आहे, पण त्याच्या अगोदर शिक्के आहेत, मग ते उघडायचे आहेत, मग ते उघडणारा कोण आहे बाबा ते समजत नाही कधी कधी, आणि आपण अनेकदा गोंधळून जातो हे नेमकं काय. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की अध्याय 4 आणि अध्याय 5 जर आपण क्लिअरली नाही समजलो तर आपल्याला 6 पासून 19 पर्यंत समजतच नाही. मग आपण म्हणतो की प्रगटीकरण समजायला फार अवघड आहे बाबा, कळतच नाही आम्हाला, कसं कळायचं आणि कसं वाचायचं. ठीक आहे, तर असं नाहीये. तर त्यामुळे आपण काय विचार करायला पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे हे नेमकं काय. तर पहा, गुंडाळी म्हणजे नेमकी काय असते पुस्तकांची हे पहिला समजून घ्या. यावेळेस जे साम्राज्य आहे ते रोमन साम्राज्य आहे, आणि रोमन साम्राज्य काय करत असायचं, जेव्हा कधी संपूर्ण सृष्टीभर जेव्हा कधी त्याने ज्यावेळेस पाहिलं की एक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ लिहिलेला आहे आणि 7 शिक्क्यांनी बंद आहे, तर हे काय आहे तर बिबलॉन याचा अर्थ पुस्तक नसून एक मोठ्या प्रकारची गुंडाळी, स्क्रोल असतो. तर या रोमन साम्राज्यामध्ये जर एखादा निरोप सांगायचा असेल, उदाहरणामध्ये की एखादा हक्क आहे, ओके, किंवा एखादी गोष्ट आहे, जी गोष्ट आपण असं म्हणू शकतो की एखादा निर्णय जाहीर करायचा आहे रोमी लोकांना, किंवा एखादा न्याय प्रदर्शित करायचा आहे, आणि तो जर करायचा आहे तर ते काय करायचे, गुंडाळी घ्यायचे. आणि ती जी गुंडाळी आहे ती गुंडाळी फार महत्वाची असायची. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारची असायची. तर अनेकदा ती गुंडाळी कशा प्रकारची असते तर ते थोडंसं समजून घ्या बरं का. तर ही दोन्ही साइडून ना अशी रोल केलेली, इथून पण आणि इथून पण अशा प्रकारे रोल केलेली एक गुंडाळी असते, आणि ती गुंडाळी काय करायची, ती अशी पाठवून द्यायची, एखादा निर्णय आहे आणि तो निर्णय काय करायचे, सील बंद करायचे. सील बंद कसा करायचे तर ते 7 शिक्के मारायचे, 1 2 3 4 5 6 7, आणि ती गुंडाळी काय करायची, लॉक, ती गुंडाळी बंद करायची. आणि बंद म्हणजे काय, ती गुंडाळी कोणच उघडू नाही शकत, कारण तो अधिकार आहे. मग तो अधिकार असल्यानं कुणालाही येऊन ती गुंडाळी खोलावी का, तो अधिकार आहे. तर नेमून दिलेला जो असतो त्यानं यावं आणि ती गुंडाळी खोलावी. मग राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या हातात गुंडाळी आहे. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. कोण आहे, राजासनावर जो बसलाय त्याच्या हातामध्ये गुंडाळी आहे, आणि तो गुंडाळी आहे, त्याच्या उजव्या हातामध्ये गुंडाळी आहे. त्या गुंडाळीवर काय, 7 शिक्के. आणि मग योहान काय करत आहे ते पाहत आहे, कारण या वचनामध्ये काय लिहिलंय बघा, दुसऱ्या वचनामध्ये, पहिलं वचन आणि दुसरं वचन. जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली 7 शिक्के मारून बंद केलेली, म्हणजे पाठपोट लिहिली बरं का, आणि 7 शिक्के मारून बंद केलेली. उदाहरणामध्ये प्राचीन इब्रू दस्तावेज हे अधिकृत मालमत्तेचे कागदपत्र दर्शवतात. कोणीतरी वचन वाचेल इर्मिया 32 आणि 9 ते 15, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. इर्मिया 32 9 ते 15 कोणीतरी मोठ्यानं वाचेल. आणि एझेकिएल दुसरा अध्याय 9 आणि 10 पट करून बर का, आपल्याकडे वेळ नाही. एझेकिएल दुसरा अध्याय 9 आणि 10. ओके. म्हणजे एझेकिएलला ज्यावेळेस ती गुंडाळी दिसली त्यावेळेस एझेकिएलला काय दिसलेलं होतं की ती गुंडाळी होती, पाठपोट लिहिलेलं होतं. आणि तुम्हाला आठवतं ज्यावेळेस आपण 4था अध्याय शिकत होतो त्यावेळेस आपण पाहिलेलं होतं की एझेकिएल, दानियल, त्यानंतर यशया यांना पण सेम दर्शन झालेलं होतं, पण त्यांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा होता आणि तशा रीतीने त्यांनी नमूद करून ठेवला. आता ज्यावेळेस यानं पाहिलं, कुणी एझेकिएलनं ज्यावेळेस पाहिलेलं होतं त्यावेळेस त्यानं तो जो मजकूर आहे ना तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि ज्यावेळेस त्यांचा मजकूर जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होतं, विलाप होता, त्याच्यामध्ये दुःख होतं, त्याच्यामध्ये शोक होता. हे एझेकिएलने काय केलं, पाहिलेलं होतं, त्याने ते नमूद करून ठेवलं.
पाठपोट लिहिलेला असल्यामुळं ज्यावेळेस योहान ते पाहतो आणि त्याला शिक्के मारलेले हे ज्यावेळेस तो पाहतो, त्यावेळेस नेमकं काय घडलेलं आहे आणि काय झालेलं आहे, तर त्याचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट इर्मया आपण दर्शवतो. इर्मया 32:9-15 कुणाला मिळाल तर वाचा. इर्मया 32:9-15. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. थांबा बेटा. आता इथं समजलं तुम्हाला काय, इथं एक फार सुंदर उदाहरण इर्मयाला मिळत आहे. काय उदाहरण आहे? इर्मयाला सांगितलं की शेत विकत घे. काही कारण नाही, काही नाही, पण आपल्याला दिसतं की शेत विकत घे सांगितलं. शेत विकत घेत असताना कसं घ्यावं, तर बघा एक करारपत्र केलं आणि करारपत्र जे असतं ते शिक्का मारून बंद केलं. मग ज्यावेळेस एखादा करार आहे आणि पत्र जे करारपत्र आहे ते शिक्का मारून ज्यावेळेस बंद करण्यात येतं, किंवा मालमत्तेचं कागदपत्र जे आहे ते ज्यावेळेस शिक्का मारून बंद करण्यात येतं, तर तशा प्रकारचा स्क्रोल बेबीलोन हा जो स्क्रोल आहे हा राजासनावर जो बसलाय त्याच्या हातात आहे. योहान पाहत आहे आणि आपण एझेकेल कडून समजून घेतलं की त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये विलाप, शोक, दुःख, त्रास हे सगळं आहे. आणि तो ते पाहत आहे, पण आपल्याला हेही माहित आहे की शिक्का मारून जर बंद केलेला आहे तर ते खोलण्यासाठी कोणीतरी विशेष पाहिजे. म्हणजे कोणीही उठून ते घ्यावं आणि ते खोलावं हे गरजेचं नाही. कोणीतरी योग्य व्यक्ती पाहिजे. कोणीतरी असा व्यक्ती पाहिजे जो त्याच्यासाठी यथायोग्य आहे ते खोलण्यासाठी. कारण ते खोलण्यासाठी पण एक व्यक्ती असा अपॉइंटेड पाहिजे, असं नेमणूक झालेला पाहिजे की जो योग्य असेल. कोणीही उठून असं नाही करू शकत. आणि मग आपण पाहतो काय झालं. तेव्हा स्वर्गात असं झालेलं आहे की एक देवदूत आहे, तेव्हा मोठ्याने ओरडणारा एक बलवान देवदूत. तर मोस्टली गॉड स्ट्रेंथ असं ज्या देवदूताविषयी म्हणण्यात येतं तो आहे गॅब्रियल. तर बहुतांश जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की बलवान देवदूत जो आहे तो होऊ शकतो गॅब्रियल आहे, किंवा सैन्यांवर नेमणूक झालेला जो देवदूत आहे तो अनेक देवदूतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो मिखाएल आहे. तर त्या दोघांपैकी म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की ते जे स्क्रोल आहे 7 शिक्के मारून ज्याला बंद केलंय, जो राजस्थानाच्या जो बसलेला त्याच्या उजव्या हातात आहे, आता ते उघडण्यासाठी पण एक बलवान देवदूत, म्हणजे स्वर्गामध्ये बलवान देवदूत म्हणजे जो सर्वात शक्तिशाली, सर्वात सामर्थ्यानं भरलेला असा जो देवदूत आहे तो आता हाक मारतो. म्हणजे ही इज ऑल्सो नॉट केपेबल की त्यांना जाऊन ते ओपन करावं. त्याच्यामध्ये पण तेवढी क्षमता नाही की त्यानं जाऊन ते ओपन करावं, ते उघडावं. तेव्हा असे झाले की ओरडणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. म्हणजे हा दृष्टांत जो आहे हा पाहत आहे डोळ्यांनी. आणि मग दृष्टांत काय होता तो, तर असं म्हटलं तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पाहावयास समर्थ नव्हता. आणि मग योहान पाहतो कोणीही स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली हे पुस्तक उघडण्यास किंवा त्यात डोकावण्यास समर्थ नव्हता. वचन असं म्हणतं योहान खूप दुःखी होतो आणि रडू लागतो, कारण कोणीही हे उघडू शकले नाही. याचा अर्थ काय बरं, की योहान का रडत आहे? तर एक म्हणतो ना आपण की त्यानं जे पाहिलं ते पाहिलं असं होतं की त्याचं दुःख आहे, त्याच्यामध्ये क्लेश आहे, त्याच्यामध्ये विलाप आहे, त्याच्यामध्ये वेदना आहेत, असा तो स्क्रोल आहे. आणि आता जो स्क्रोल यासाठी की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते नेमकं काय आहे हे कळावं आणि हे समजावं. आणि हे पुस्तक उघडाव्यास किंवा त्यात पाहाव्यास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो असं योहान म्हणतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, एक कॉमेंट्री मध्ये ज्यावेळेस असं लिहिण्यात येते की अननेसेसरी क्राय, म्हणजे ज्या रडण्याची आवश्यकता नाही असं रडणं जे आहे ते त्यावेळेस योहानानं केलं. कारण योहानाला ठाऊकच नाही
की ते स्क्रोल उघडणारा कोणीतरी आहे. तर त्याच्याविषयी असं म्हणण्यात येतं की अननेसेसरी क्राय किंवा विनाकारण रडणं त्या ठिकाणी होतं. कारण त्याला त्या ठिकाणी दुःख झालं की उघडणारं कोण नाहीये. त्याला असं वाटलं की पृथ्वीवरील पाप आणि संकट कायमच राहणार, त्याची सुटका होणार नाही. त्याला असं वाटलं की आता हे असंच राहणार आहे, हे काही निघणार नाही. अननेसेसरी क्राय. त्याला असं वाटलं की हे दुःख, हा विलाप, हे संकट असंच राहणार आहे. पण प्रियानो, काहीच वेळापूर्वी त्यानं पाहिलेलं होतं की राजासनावर बसलेला हा सार्वभौम असा देव आहे. सर्व काही त्याच्या नियंत्रणात आहे. नियंत्रणाबाहेर आहे असं काहीच नाही. म्हणजे सगळा जो त्रास आहे, सगळं जे दुःख आहे, सगळं जे क्लेश आहे, 7 मंडळाला ज्यावेळेस लिहितो त्याला म्हणत येतो वर ये. वर जाऊन तो पाहतो तर राजासनावर बसलेला महान असा आपला प्रभू, त्याचं दर्शन त्याला होतं. 24 वडील, 4 प्राणी, असंख्य देवदूत उपडे पडतायत. त्याला पवित्र पवित्र म्हणतात. सामर्थ्य सार्वकालिक त्याचा आहे, गौरव सन्मान त्याचा आहे असं ते म्हणतात. आणि तरीही योहान ज्यावेळेस ते स्क्रोल पाहतो, बिब्लियॉन पाहतो, तो म्हणतो की अरे हे उघडणारा, हे शिक्के फोडणारा कोण नाही, आणि तो रडू लागतो. पण वचन म्हणतं तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला रडू नको. तेव्हा 24 वडील जे आहेत एकाने योहानाला धीर दिला आणि तो म्हणाला पहा रडू नको, यहुदा कुळाचा सिंह. आता हे इम्पॉर्टंट आहे. त्याला ज्यावेळेस बोलण्यात येतं, त्याला ज्यावेळेस सांगण्यात येतं, त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, यहुदा कुळाचा सिंह असं म्हणाल्या यहुदाचं कुळ आपण काय पाहतो की यहुदाच्या कुळाचा सिंह म्हणजे पुन्हा एकदा जर तुम्हाला आठवण आली, हे कुणा संदर्भात लिहिलेलं आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात लिहिलं. कधी लिहिलेलं आहे? अहो जुन्या करार त्याविषयीच बोलतो. आणि त्याची जी येण्याची योजना आहे त्या योजनेचे इंट्रोडक्शन त्या ठिकाणी आहे की यहुदाच्या कुळाचा सिंह. आणि पुढे काय म्हटलं बघा, इतकंच नाही, दाविदाचा मूळ पुरुष, दाविदाचा अंकुर. म्हणजे दाविदाच्या येण्या अगोदर ज्याच्याविषयी बोलण्यात आलं त्याला सांगण्यात आलं की यहुदाचा सिंह येशूविषयी, दाविदाचा अंकुर येशूविषयी. आता बघा काय म्हटलं, याने जय मिळवला. कोण आहे हा सिंह, अंकुर? यानं जय मिळवला. जय कशावर मिळवला बरं? तुम्ही मला सांगा बरं, त्यानं जय कशावर मिळवला? बरोबर, मरणावर जय मिळवला. म्हणजे नेमकं काय केलं त्यानं आपल्यासाठी? आपली पातक त्यानं स्वतःवर घेतली. ओके, बरोबर. प्रभू येशू ख्रिस्त, बरोबर. सार्वकालिक जीवन मिळालं, रायचियसनेस त्यानं आपल्याला दिला. बरोबर. अजून काय वाटतं तुम्हाला? विजय म्हणजे, जय मिळवला म्हणजे नेमकं काय? नाही, मला मला त्याला हे आपण करूया बरं का. जय मिळवला म्हणजे काय बरं? युद्ध चालू होतं, ओके, बरोबर, लढाई चालू आहे. जय मिळवला म्हणजे काय? लढाई आहे आणि लढाईमध्ये जय मिळवण्यात येतो का नाही? मग त्यानं जय मिळवला. बरा, तो विजयी झाला, त्यानं जय मिळवला. म्हणजे नेमकं कशावर जय मिळवला त्यानं? काय वाटतं तुम्हाला? त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली, सैतानावर जय मिळवला. कारण सैतान काय करत होता? फळाद्वारे काय झालं? फळ खाल्लं, पापाचा शिरकाव झाला. आणि त्या ठिकाणी काय म्हटलेलं होतं की तू काय करशील, खाशील तेव्हा खास मरशील. बरोबर आहे, असं बोललेलं होतं. आणि मग मनुष्य काय झाला? अरे देहाच्या मध्ये अडकला.
त्यातून तो बाहेर येऊ शकत होता का? नाही, त्याला अशक्य होतं. मरण अटळ होतं. त्याला सांगितलेलं होतं की तू मरणाला, आता तू मरणार आहेस. आणि मग आपण पाहतो करिंथकरास पत्रामध्ये, वाचणार ते बघा बरं, 15वा अध्याय करिंथकरास पत्र, पहिले करिंथ 15वा अध्याय. मी काढून देतो हा तुम्हाला. आणि वचन 53 पासून पुढे 50 पासून वाचूया आपण. मी वाचतो. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही. विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक गोड गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला करणा वाजेल. मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण जे विनाशी त्यांनी अविनाशी पण परिधान करावे, आणि जे मर्त्य त्यांनी अमर्त्य परिधान करावे. जे अविनाशी त्यांनी अविनाशी पण धारण केले, आणि जे मर्त्य त्याने अमर्त्य परिधान केले. असे जे होईल तेव्हा मरण विजयात ग्रासले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. आता कुणी केलं बरं? मरण विजयानं कुणी ग्रासलं बरं? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने ही गोष्ट केली का? ऍब्सोल्युटली केली. कारण पापाद्वारे मरणाचा जो शिरकाव मनुष्यामध्ये झाला, आणि येशू ख्रिस्तानं सार्वकालिक जीवन मनुष्याला प्रदान केलं, हे जर कुठं घडलेलं आहे तर तो वधस्तंभ आहे. म्हणून तो जय मिळवला त्यानं. या ठिकाणी त्यानं मरणाची नांगी ठेचली. कारण का? अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचं बळ नियमशास्त्र. जसं आद्विक म्हणाला ना, त्यानं काय केलं? नियमशास्त्र तंतोतंत स्वतःमध्ये पाळलं, आणि आपल्याला काय केलं? आपल्याला नीतिमत्व प्रदान केलं. आणि त्या नीतिमत्वाद्वारे तुम्ही आणि मी विजयी असं ख्रिस्ताला सामोरे होतो. कारण तुमच्या आणि माझ्यासाठी तो विजयी झाला. त्याच्यावर विश्वास ठेवल्यानं तुम्हाला आणि मला जय प्राप्त होतो. म्हणून विजयी असणारा तो, जय मिळवणारा तो. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण पुन्हा प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे येतो, आपल्याला कळतं की काय झालेलं आहे. की पहा, यहुदा वंशज सिंह, दाविदाचा अंकुर, ज्यानं जय मिळवला, तो विजयी, त्यानं जय जो मिळवलेला आहे, तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडावयास योग्य आहे. म्हणजे तोच योग्य आहे. तोच 7 शिक्के काय करू शकतो? फोडू शकतो. का बरं? तर बघा या ठिकाणी काय लिहिलंय. का असं करू शकतो तो? आता बघा हे चित्र किती महत्वाचं. इंट्रोडक्शन काय मला सांगा. योहानाला इंट्रोडक्शन काय मिळतं? वडील काय म्हणतो? कोण आहे तो? सांगा मला. कोण म्हणतो? वडील काय म्हणतात? रडू नकोस. कोण आहे तो? यहुदा. काय म्हणते त्याला? यहुदा वंशाचा सिंह. ओके. आणि काय म्हटलंय? दाविदाचा अंकुर. आता एक फार अद्भुत पिक्चरायझेशन करा बर का. समजा एक जण जो आहे साइड हिरो रडतोय. साइड हिरो काय करतोय? रडतोय. अरे काय झालेलं आहे? तो राजासनावर जो बसला त्याच्या हातामध्ये गुंडाळी आहे. फोडावयास कोणीच तयार नाहीये. ना स्वर्गात, ना पृथ्वीवर, ना पृथ्वी खाली कोणच नाहीये. आणि हा रडा लागलाय. मग हिरोचं इंट्रोडक्शन देण्यासाठी एक जण येतो आणि म्हणतो की भाई रो मत, देख कोण आलाय. कोण आलाय? दाविदाचा अंकुर, यहुदाचा सिंह. आता समजा चालू आहे. ओके. मोठमोठा असा काय म्हणतात आपण, नगाडे वाजा लागले जोर जोरात. का? तर आता कोण येणार आहे? कोण येणार आहे आता? दाविदाचा अंकुर आणि यहुदा वंशज हा बसलाय. बघ कोण येत आहे. आणि तो डोळे वर करतो. काय त्याचं एक्सपेक्टेशन आहे? कोण यावं? दाविदाचा अंकुर आणि यहुदाचा सिंह. म्हणजे एक्सपेक्टेशन काय? कोण यायला पाहिजे? दाविदाचा अंकुर आणि सिंह
यहुदाचा, बरोबर आहे. आणि तो वर नजर करतो. बायबल वाचा काय म्हटलंय त्या ठिकाणी. तो वर पाहतो, काय झालं, तेव्हा राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ यांच्यामध्ये, आता हे इम्पॉर्टंट आहे बा, काय झालेलं, राजासन आहे, 4 प्राणी आहेत, वडील आहेत. आता त्यांच्या मधून, म्हणजे त्रैक्याचं प्रतीक आपल्याला दिसतं की हा काय इकडून तिकडून आला नाही बरं का दुसऱ्या रोडनी, दुसऱ्या रोडनी येतो, तो राजासनामधून आला. आणि त्यामुळं आपण काय पाहतो की त्रैक्य जे आहे त्याला आपण विभक्त करू नाही शकत. फार इम्पॉर्टंट आहे. किती जबरदस्त दिसत की अशा मधून तो आला. किती जबरदस्त आहे बघा. 7 शिक्के फोडून उघडाव्यास कोण योग्य आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी ही वडील मंडळ यांच्यामध्ये त्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. मला तुम्ही सांगा एक्सपेक्टेशन काय होतं. कोण यायला पाहिजे. सिंह, दाविदाचा अंकुर, असं काहीतरी ज्वलंत, काहीतरी एकदम भारी. आणि हा साइड हिरो बघायला अभी आएगा भाई कोई तो. आणि बाहेर आला तो कोण होता. अरे ज्याचा काय करण्यात आला होता, म्हणजे येत असताना कसा पाहिजे होता तो, आणि हा कसा आहे, ज्याचा वध करण्यात आलेला होता. तुम्हाला समजलं विजय मिळवलेला. इंट्रोडक्शन काय होतं की तो यहुदाचा वंश, तो दाविदाचा अंकुर, तो यहुदाचा सिंह, तो दाविदाचा अंकुर ज्यानं जय मिळवलेला आहे. आणि मग आपल्याला दिसतं की तो वध करण्यात आला होता जसं काही कोकरा. आणि त्यानं तो पाहिला. त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की त्याला 7 शिंग होते. त्याच्या अगोदर आपण ना थोडंसं ही इंट्रोडक्शन बघूया. उत्पत्तीचा ग्रंथ 49वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ 49वा अध्याय आणि वचन 8 आणि 10. 8 आणि 10. बरोबर बरोबर. आपण ज्यावेळेस हे वचन पाहतो आपल्याला दिसतं की किती अद्भुत रीतीनं ही जी भविष्यवाणी आहे, तो यहुदाचा सिंह जो म्हटलेला आहे, ही भविष्यवाणी ऑलरेडी 49व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेली होती. आणि ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आपण पाहतो. इतकंच काय तर शेवटला जो काळ आहे त्याच्यावर तो येईल आणि संपूर्ण शत्रूंवर तो विजय मिळवेल असं म्हटलेलं आहे. तो दाविदाचा वंश, तो मूळ पुरुष जो आहे तो आपण बघूया. यशया 11 पहिलं वचन आणि 10वं वचन. यशया 11 1 आणि 10. यशया 11. कोण वाचेल? पट करून वाचा. यशया 11 पहिलं वचन. थँक्यू. आणि ही जे वचन आहे ना, हे वचन जर कुणाविषयी सांगतात तर कशा रीतीनं हा जो मसीहा आहे तो दाविदाच्या कुळातून येणार आहे आणि कशा रीतीने तो दाविदाच्या कुळातून येऊन त्याच्या लोकांचं एक अद्भुत रीतीनं अंकुर ठरणार आहे की जे
स्वर्गातील जो दरवाजा आहे तो या लोकांसाठी ओपन करणारा असा होणार आहे, हे ते वचन होतं. आणि मग आपण याची जी पुनरावृत्ती आहे किंवा याच्या संदर्भात जे स्पष्टीकरण आहे ते पॉल फार सुंदर देतो रोमकरासपत्रामध्ये. रोमकरासपत्र अध्याय 1 आणि वचन 3 याच्यामध्ये फार सुंदर याचं एक्सप्लेनेशन आहे. ते एक्सप्लेनेशन आपण बघूया. तो असं म्हणतो, देहदृष्ट्या दावीद वंशाचा, ओके, म्हणजे तो कोण होता बघा. दुसरं वचन पण वाचतो म्हणजे समजायला मदत होईल. आपल्याला पुत्राविषयीची ती सुवार्ता देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशाच्या द्वारे पूर्वी कळवली होती. काय ही सुवार्ता होती बरं? तर हा देहदृष्ट्या दावीद वंशाचा म्हणजे दाविदाचा अंकुर जो आहे त्या वंशाचा मेलेल्यांच्या उठण्यावरून पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने देवाचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त. आणि हे जे आहे हिची पुनरावृत्ती करून तो सांगत आहे की कशा रीतीने हा विजयी असा आपल्याकडे येणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून योहानाच्या त्या प्रगटीकरणामध्ये आपल्याला बिलकुल ती गोष्ट पुन्हा एकदा नमूद करण्यात येते आणि सांगण्यात येतं, त्याची पुनरावृत्ती होते की तो यहुदाचा सिंह, तो दावीद वंशाचा अंकुर, आणि पहा तो हे उघडावयास योग्य आहे. हे शिक्के उघडावयास जर कोण योग्य आहे तर तोच आहे. तेव्हा राजासनावर बसलेले राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ यांच्यामध्ये जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे होते. आणि आपण हे पाहतो की योहान सिंह शोधत होता, पण त्याला राजासनाच्या मध्यभागी एक कोकरा दिसला जो वध करण्यात आला होता पण जिवंत उभा होता. जो वधलेला होता पण जिवंत उभा होता. हे येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे, जो वधस्तंभावर वध झाला पण मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. आणि म्हणून आज आपण त्याला विजयी असं का म्हणतो? तर प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावर विजय मिळवलेला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्यामुळे तेव्हा तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुम्ही आणि मी त्याजवळ विश्वास ठेवतो तर तुम्ही आणि मी पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो. जर पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश जसा तो स्वर्गात गेला तसा तुमचा आणि माझा प्रवेश पण तो स्वर्गात करावयास समर्थ आहे, म्हणून तो विजयी आहे. मला पुन्हा एकदा सांगतो की तात्कालीन असणाऱ्या ज्या मंडळ्या आहेत, ज्या मंडळ्या हे वाचत आहेत, ज्या कठीण प्रसंगातून जात आहेत, त्यांना हे दिसत आहे की ज्याची उपासना आम्ही करतो, ज्याच्या नावात आम्ही परमप्रिय आमच्या पित्याजवळ जाऊ शकतो, तो प्रभू येशू ख्रिस्त वधलेला कोकरा म्हणून राजासनाच्या मध्यभागी त्याहून पलीकडे 24 वडील प्राणी यांच्या मधून येतो. आणि तो काय म्हणतो की हाच विजयी झालेला असा देवाचा कोकरा आहे. योहान बघत आहे सिंह कुठे आहे, अंकुर कुठे आहे, आणि त्यांच्या मधून जो येत आहे तो देवाचा कोकरा आहे. कारण तो वधला गेला, त्याच्या वधण्यामुळं तो विजयी झाला. आणि म्हणून तुम्ही आणि मी ज्या गौरवी देवाची उपासना करतो, ज्या गौरवी देवाच्या नावात आपण एकत्रित येतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून जो वधलेला होता तो आहे. आणि जर तुम्ही आपल्या मंडळीविषयी जर विचार केला तर तुम्हाला हे समजेल की व्हॉट वी प्रीच अँड टीच, इट्स अबाउट ख्राइस्ट हू क्रुसिफाईड. येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त, आपण त्याच्या केंद्रित असणारी जी सुवार्ता आहे ती सुवार्ता वारंवार गाजवतो, वारंवार प्रगट करतो, कारण ते मूळ आहे सुवार्तेचं. स्वर्गामध्ये इंट्रोडक्शन जे आहे, शिक्के कोण फोडणार, ती गुंडाळी कोण वाचणार, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर कोण येत आहे? अरे वधलेला कोकरा येत आहे, ज्याचा वध करण्यात आलेला होता पण तो जिवंत आहे. तो वधलेला कोकरा येत आहे. आणि सर्वांच्या ज्या नजरा आहेत ते त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्याविषयी असं म्हटलंय, त्याला 7 शिंगे
7 डोळे म्हणजे त्याची संपूर्ण सामर्थ्य, सर्व शक्ती क्षमता आणि संपूर्ण बुद्धी म्हणजे सर्व आज्ञा, तो सर्वज्ञ असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जसं मी तुम्हाला मागच्या सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा प्रगटीकरणामध्ये 7 हा आकडा येतो तेव्हा तेव्हा त्याच्या त्या परिपूर्णतेचं प्रतीक म्हणून हा आकडा वापरण्यात यायचा. रोमन साम्राज्यामध्ये पण जेव्हा जेव्हा 7 हा आकडा वापरण्यात येत होता त्यावेळेस त्याची परिपूर्णता करण्यासाठी 7 आकडा वापरण्यात येत होता. जेव्हा जेव्हा रोमन जे एम्परर्स आहेत त्यांना कुठला निरोप कुणाला सांगायचा आहे तर ते गुंडाळीवर 7 शिक्के मारून द्यायचे. असं नाही की एक शिक्का मारून दिला, ते 7 शिक्के मारायचे यासाठी की परिपूर्णता समजावी, अपूर्णता नाही. आणि त्यामुळे आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकात वारंवार 7 हा आकडा दिसतो की परिपूर्णता दर्शवते. काय परिपूर्णता आहे तर बघा, परिपूर्णता काय की त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते. शिंग जे आहे ते कशाचं प्रतीक आहे माहितीये का तुम्हाला? शिंग प्रतिकात्मक कशाचे, शिंग कशाचं प्रतीक आहे बरं? हो, बैलाला शिंग असणारा बैल आणि बैलाला शिंग नसणारा बैल, तुम्ही कुणाला घाबराल? शिंग असणार आहे. का बरं? शिंग कशाचं प्रतीक आहे? शिंग अच्छा, शक्तीचं, शक्तीचं, सामर्थ्याचं. एखाद्या, तुम्ही गव्याला का घाबरता बरं? तुम्ही कधी गवा बघितलाय? गवा ऐकलंय का? गवा म्हणजे काय? गवा काय असतो बरं? गावाला गावाला गवा काय असतो? गवा गवा माहिती आहे तुम्हाला? बैलासारखा असतो. हा, बरोबर. तुम्ही कधी पिक्चर मध्ये पाहिलाय त्याला? त्याच्यात हे नेट चालू आहे का माझं? तुम्हाला फोटो दाखवला असेल. हा, केसाळ असतो, गवाच म्हणतात ना याला. हा, दिसला का? ओके. हे कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या ते जेवढं त्याचं हे मोठं, ह्याचे हे तर कमीच आहे, त्याच्या खाली जर बघितलं तुम्ही बघा, हे जेवढं त्यांचं मोठं आहे ना ते तेवढं त्यांची शक्ती जी आहे ती तेवढी जास्त आहे. शिंग कशाचं प्रतीक आहे तर शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि ज्यावेळेस आपण हे वाचतो, ज्यावेळेस आपण इथं येतो आणि 7 शिंग वाचतो तर हे त्याच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. हे कसलं? त्या शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. जो वधस्तंभावर खिळलेला आहे, जो वधलेला आहे, तर त्याच्याविषयी असं म्हटलंय त्याला 7 शिंग आहेत. म्हणजे परिपूर्णता आहे. कसली परिपूर्णता आहे? साधं अपूर्ण नाही बरं का, एकच शिंग आहे, 2च शिंग आहेत, पण त्याला 7 शिंग आहेत. म्हणजे तो सामर्थ्यानं भरलेला परिपूर्ण असा. आणि डोळा कशाचं प्रतीक आहे बरं? डोळा कशाचं प्रतीक आहे? तुम्हाला डोळा नसेल तर काय होईल बरं? तुम्ही आंधळे, बरोबर आहे. दिसणं, दिसणं म्हणजे काय? दिसणं याचा अर्थ की सर्वज्ञ. डोळे उघडून बघ, पहा जरा, डोळे उघडून. दिसत नाही का? आंधळा झालास का तू? कधी म्हणता? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सापडत नाही, तेव्हा आंधळ आहे. अरे डोळे नव्हते का त्याला बघायला? बोलता की नाही? कारण का? तो अर्धवट अर्धवट काम केलंय. सर्वज्ञता, त्याला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, त्याला सर्व गोष्टी ज्ञात आहेत. तो सिंह, तो अंकुर, तो वधलेला कोकरा, तो विजयी झालेला, आणि आता त्याला 7 शिंग, सामर्थ्यानं भरलेला सर्वज्ञ असा तो उभा राहिलेला. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. पुन्हा एकदा परिपूर्णतेचं प्रतीक असं आपल्याला दिसतं. त्याने जाऊन, म्हणजे त्याने म्हणजे कोणी? तो वधलेला कोकरा. त्यानं जाऊन राजासनावर जो बसला होता
त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतलं. मी तुम्हाला आता इथे थांबवत आहे, इथं आपण थांबणार आहोत. मला तुम्हाला सांगू दे, राजा सणावर जो बसलेला आहे तो एवढा सामर्थ्यशाली आहे, ज्याच्याविषयी आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन पाहिलं तर आपल्याला दिसलं की तो सामर्थ्यानं भरलेला आहे. त्याचे नेत्र कसे आहेत, त्याची जीभ कशी आहे, त्याचे केस कसे आहेत, आणि तो कसा अद्भुत आहे. 24 वडील आहेत, 4 प्राणी आहेत, असंख्य देवदूत आहेत, त्याची कशी उपासना करतात. आणि हे सगळं होत असताना कुणाजवळ ही क्षमता असेल की त्यानं जावं आणि त्याला म्हणावं, देतो का जरा बुक, ते स्क्रोल देतो का जरा, मला बघायचं आहे काय. जो जातो आणि जाऊन त्याच्या हातातून ती गोष्ट घेतो, मला तुम्हाला सांगू दे की तो इक्वल अथॉरिटीज आहे. यू कॅनॉट मेक हिम ग्रेट अँड कमी आणि जास्त. तो समान आहे, कारण तो जातो आणि तो काय करतो, हातातून स्क्रोल घेतो. वधलेला कोकरा जो विजयी झालेला आहे, जो सामर्थ्यानं भरलेला आहे, तो आहे. आपण त्याची उपासना करत आहे. त्यानं मंडळी प्रस्थापित केलेली आहे, त्याच्या मंडळीचे आपण अविभाज्य घटक आहोत. आणि किती अद्भुत आहे की तो म्हणतो की तो स्क्रोल जो आहे, ती जी गुंडाळी आहे, ती उघडण्यास, ते शिक्के फोडण्यास तो एकटाच योग्य आहे, केवळ तोच. आणि त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक त्यानं घेतलं. त्यानो हा कोकरा सर्व जगावर न्याय आणण्यास सिद्ध आहे. कोकरा ग्रंथ घेतो. येशू ख्रिस्ताने देवाच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले, तो जगाचा खरा मालक आहे. हेच दृश्य दानियल 7वा अध्याय 13 आणि 14 मध्ये देखील भाकीत होतं. दानियल 7वा अध्याय 13 आणि 14 ह्याच्यामध्ये पण हीच गोष्ट सांगण्यात आलेली होती. ती गोष्ट दानियलानं पाहिलेली होती. गोष्ट आपण वाचूया 13 आणि 14 मध्ये. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्याने त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव, राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय वाढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. किती जबरदस्त आहे. मला ज्यावेळेस मी हे वचन वाचतो आणि विशेष करून यांची जुळवणूक जी आहे ती यशायाचा झालेला दृष्टांत, दानियलचा झालेला दृष्टांत, एझेकियलचा झालेला दृष्टांत आणि योहानाचा झालेला दृष्टांत, ज्यावेळेस तुम्ही यांची सांगड घालता, तुम्हाला काय आढळतं त्या ठिकाणी की ज्या ज्या ह्या देवाच्या महान संदेश त्यांना अद्भुत असं ज्यावेळेस प्रगटीकरण झालं, त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून जे पाहिलं त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी ते नमूद केलं. आणि म्हणून दानियलालाही ज्यावेळेस भाकीत झालं, तो हाच क्षण आहे येथे येशू आपल्या विजयाची पूर्णता आणतो. त्यानं संपूर्ण इतिहास हा येशू ख्रिस्ताचा याच क्षणासाठी वाट पाहत होता, कारण तोच योग्य आहे. पहिली गोष्ट, तो यहुदाच्या कुळाचा सिंह आहे, जो त्याच्या शत्रूंचा न्याय करेल. तो वधलेला कोकरा आहे, ज्याने आपल्या रक्ताने आपल्याला मुक्त केले. येशू ख्रिस्त हा केवळ जगाचा मुक्तिदाता नसून संपूर्ण विश्वाचा राजा आहे, हेच ते प्रस्थापित होतं. आणि मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण तोच संपूर्ण सृष्टीचा न्याय नायक आहे आणि मुक्तिदाता आहे. आणि या 7 वचनातून हे अद्भुत सत्य मंडळीला कळतं आणि मंडळीचं लक्ष सदैव याच गोष्टींकडे असणं आवश्यक आहे. प्रियानो, आपण किती कठीण प्रसंगातून जरी जात असलो आज, मंडळी म्हणून किंवा वैयक्तिक दृष्टिकोनातून, पण आपलं लक्ष या स्वर्गीय राजासनाकडे जर असेल, घडलेल्या या महान गोष्टींकडे असेल, तर तुम्हाला कळेल की सार्वभौम शक्ती, सामर्थ्य हे जर कुणाजवळ आहे तर ते तुमच्या आणि माझ्या देवाजवळ आहे. त्यामुळे कधीही तुम्हाला असं वाटू नये की गोष्टी तुमच्या स्वतःच्या हाताबाहेर चालल्यात. तुम्हाला असं वाटलं की काय माझ्या हातात राहतंय की नाही राहतंय, काय होतंय की नाही होत आहे. पण जर आपण आपली दृष्टी, आपण आपले विचार
जर या सार्वभौम देवावर ठेवले तर लक्षात घ्या की सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत. आणि जर त्याच्या नियंत्रणात आहेत तर त्याचं नियंत्रण हे अबाधित आहे आणि त्याच्या गौरवासाठी आहे. म्हणून मंडळी जी आहे त्या मंडळीनं नाहक देहाच्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्यापेक्षा त्या सार्वभौम देवावर निर्भर राहणं अत्यावश्यक आहे. कारण तो नियंत्रण ठेवणारा, राजासनावर रूढ असणारा असा तुमचा आणि माझा देव आहे. आपण आपलं लक्ष सदैव त्या महान देवाकडे ठेवावं, हेच आपल्याला प्रगटीकरणाच्या या पुस्तकातून दिसतं. तुमचा आणि माझा प्रभू जो विजयी आहे, जो वधलेला कोकरा आहे, त्याचं वारंवार गुणगौरव करणं, त्याला थँक्यू म्हणत एकदम आपण त्याच्या समोर जाऊन कृतज्ञ होणं, हेच आपलं काम आपल्याला दिसत आहे. प्रभुदेव बाप या वचनाद्वारे आपल्यावर कृपा करो. प्रार्थना करूया आपण. सार्वभौम देवा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण स्वर्गामध्ये ज्या वेळेस आम्ही हा झालेला साक्षात्कार वाचतो, याचं अध्ययन करतो, आम्हाला हे दिसतं की तू परिपूर्ण असा देव आहेस. जी काही उलटापालट होत आहे, ज्या काही घटना, ज्या काही गोष्टी आजही या जगामध्ये होत आहेत प्रभू, जगाच्या दृष्टिकोनातून अनेकदा प्रभू व्यक्तींना, लोकांना असं वाटतं की काय नियंत्रणामध्ये आहे की नाहीये. पण प्रभू आम्हाला एक गोष्ट मात्र कळते, जेव्हा आम्ही अध्याय 4 आणि अध्याय 5 पाहतो, आम्हाला हे कळतं की प्रभुदेव बाप्पा तू सार्वभौम देव आहेस. सर्व गोष्टी तुझ्या नियंत्रणामध्ये आहेत. आणि प्रभू सक्षम, न्यायीपणानं भरलेला, विजयी ठरलेला असा तुझा एकुलता एक पुत्र जो वधलेला कोकरा आहे, तोच योग्य आहे. आणि प्रभू अशा योग्य आणि महान देवाची उपासना करण्याची संधी तू आम्हाला देतोस, म्हणून तुझे आभार मानतो. दर रविवारी आम्ही एकत्र येऊन त्याची भक्ती करतो, उपासना करतो. प्रभुदेव बापा तुला मान, तुला सन्मान देतो, तुझ्या पुत्राचं गुणगान गातो. तू दिलेल्या आत्म्याच्या सहाय्यानं आम्ही वचन वाचतो, आणि ती वचनं जर कुणाला उंच करतात तर तू तुझा एकुलता एक पुत्र आहे. त्याची यथायोग्य उपासना करण्यासाठी आम्हाला देवा तुझी सहायता आणि मदत कर. कारण प्रभू आम्ही वचनात पाहतो की किती अबाधित तुझ्या वचनाचं सत्य आहे. आम्हाला दिसतं की तू किती असीम आहेस, तू किती न्यायी आहेस, तू किती गौरवानं भरलेला आहेस. आम्ही पुन्हा एकदा दे बापा तुझे आभार मानतो तुझ्या पवित्र आत्म्यासाठी, कारण तो पवित्र आत्मा आम्हाला देवा सत्यात घेऊन जातो. ते सत्य तुझ्या पुत्राचं वचन आहे. ते तुझ्या पुत्राचं वचन जर कुणाचं गौरव करतं तर तो तू आहेस. आणि प्रभू या तुझ्या महान कृपेबद्दल, हे अद्भुत असं सत्य जे तू आम्हाला उलगडून सांगत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण ते तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.